नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशामधील पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा लागली होती ती घोषणा आज केंद्र सरकारने केली आहे आणि ती घोषणा म्हणजे पीएम किसान योजनेच्या आगामी 16 हप्त्याच्या वितरणाची तारीख आणि ती तारीख आज केंद्र शासनाने जाहीर केली आहे आणि त्यासाठी स्वतः केंद्र शासनाने आज एक शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे या आगामी 16 हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर केली आहे। तर मग काय आहे सविस्तर अपडेट आणि काय आहे आगामी 16 हप्त्याच्या वितरणाची तारीख जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, आज केंद्र शासनाने जाहीर केलेल्या शासन निर्णयाद्वारे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यामध्ये प्रतिवर्षी 6000 रुपयांचा लाभ अदा करण्यात येत आहे। लागवडीला एक क्षेत्रधारक, बँक खाते आधार संलग्न व योजनेचे ई-केवायसी केलेली सर्व शेतकरी कुटुंब पीएम किसान योजनेच्या लाभासाठी हे पात्र धरण्यात येत आहेत। तसेच राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाते आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा योजनेच्या लाभासाठी समावेश करण्यास अद्याप वाव असल्याने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये गाव पातळीवर 45 दिवसांची विशेष मोहीम देखील राबवण्यात येत आहे। या अनुषंगाने डॉक्टर प्रवीण गोदाम, आयुक्त कृषी यांनी महसूल, ग्रामविकास व कृषी या विभागांनी सर्व समन्वयांनी राज्यामधील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी या विशेष मोहिमेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। या मोहिमेमध्ये लाभार्थी स्वयं नोंदणी, ई-केवायसीसाठी राज्यामधील सर्व सामायिक सुविधा केंद्रे तर आधार संलग्न बँक खाते उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांना या मोहिमेअंतर्गत सहभागी करण्यात आले आहे। तसेच पीएम किसान योजनेच्या लाभांसाठी बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता केलेल्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ केंद्र सरकार अदा करत आहे। त्यामुळे भूमी अभिलेख नोंदणीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाते आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांनी सदर बाबीची पूर्तता करून घ्यावी। यामुळे भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित तलाठी आणि तहसील कार्यालयामध्ये यासाठी संपर्क साधावा। त्याप्रमाणेच ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामायिक सुविधा केंद्रे व इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या मार्फत कार्याची पूर्तता करून घ्यावी। तसेच आवश्यकतेप्रमाणे पूर्तता करण्यासाठी गावच्या ग्रामस्तरीय नोडल अधिकारी, कृषी सहाय्यक यांची देखील या अंतर्गत मदत घ्यावी। तर मग आज जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पीएम किसान योजनेच्या 16 हप्त्याचा लाभ जानेवारी महिन्यामध्ये वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे। यासाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा 16 हप्ता वितरित करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी स्वतः करायची आहे। तसेच पीएम किसान योजनेच्या निकषांच्या अधीन राहून योजनेच्या लाभांसाठी आवश्यक बाबीची पूर्तता करून घेण्याचे आवाहन राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे। अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधवायचा आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, आज जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार देशामधील सर्व पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या जानेवारी महिन्यामध्ये आगामी 16 हप्त्याचे वितरण हे करण्यात येणार आहे। आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।